उद्या मतदान करायला जाताना तुमच्या समोर महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तो म्हणजे मतदान करायला जाताना मोबाईल न्यायचा की नाही, तसंच तुमचं नाव नेमकं कुठल्या यादीमध्ये मतदान केंद्रामध्ये आहे, या तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत थेट अतिरिक्त निवडणूक आयुक्तांकडून। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। महाराष्ट्रामध्ये मतदानाला अवघे 24 तास राहिले आहेत। इलेक्शन आयोग जे आहे, कमिशन आहे, ते कशा स्वरूपामध्ये प्रिपरेशन करतंय, कशा स्वरूपात तयारी सुरू आहे, महाराष्ट्रात संवेदनशील केंद्र कशी आहेत आणि त्या ठिकाणी कोणती खबरदारी घेतली जाते, या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी सर आहेत। सर, तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल म्हणून पहिल्यांदा काय खबरदारी घेतली जाते, कशा स्वरूपामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात, याविषयी थोडं सांगाल पहिल्यांदा। महाराष्ट्रामधला मतदानाचा टक्का वाढावा याच्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्य पातळीवरती सुद्धा, जिल्हा पातळीवरती सुद्धा आणि अगदी खरं सांगायचं तर मतदान केंद्र पातळीवरती सुद्धा अनेक प्रकारचे इनिशिएटिव्ज, अनेक उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे। विशेषतः अर्बन एरियाजमध्ये मतदानाचं प्रमाण कमी आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी असं लक्षात आलं की यूथ्समध्ये म्हणजे तरुणांमध्ये मतदानाचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे आम्ही अर्बन अपाथी आणि यूथ अपाथी याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्याचबरोबर महिलांचं मतदान व्हावं म्हणून त्या टार्गेट ग्रुपसाठी सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहेत। विशेषतः मुख्य मुंबई असेल, पुणे असेल, म्हणजे मेट्रो सिटीज म्हणतो आपण त्याला महाराष्ट्रातले, तिथल्या हाय प्रोफाईल सोसायटींमध्ये प्रचंड मतदानाची टक्केवारी यापूर्वीसुद्धा फार कमी दिसली। लोकसभेला असेल किंवा 2019ला असेल, तिथे आता कशा स्वरूपामध्ये मतदारांना एक अपील केलं जातं आहे आणि ते वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। हाय राईज बिल्डिंग्जमधल्या मतदानाची टक्केवारी कमी आहे असं आमच्या अभ्यासाअंती लक्षात आलं आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये 1185 ठिकाणी आम्ही हाय राईज बिल्डिंग्सच्या तळमजल्यावरती मतदान केंद्र सुरू केलेली आहेत। म्हणजे त्या इमारतीत राहणाऱ्या सर्व मतदारांना तळमजल्यावरती मतदान करता येईल, त्यांना कुठे जाण्याची आवश्यकता नाही। या उपाययोजनेमुळे सुद्धा मतदानाचा टक्का वाढेल असं अपेक्षित आहे। मागील वेळेस अनेकांनी मोबाईल घेऊन जाता येत नाही याच्यावरनं प्रचंड नाराजी व्यक्त केली होती। अनेक ठिकाणी मोबाईल आत घेऊन जावं यावरनं तिथं प्रचंड वादही झाले होते। यावेळेस काय स्वरूपात प्रिकॉशन, कारण की लोक मुंबईमध्ये किंवा कोणत्याही महाराष्ट्रात कुठेही मोबाईल हा सरासरी घेऊन सगळीकडे कॅरी करतात अर्थात, तर त्यांना मतदान केंद्राच्या इथे जाताना मग काय सुविधा असणार आहे? मोबाईलच्या बाबतीत भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्या अतिशय स्पष्ट आहेत की मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही। मतदानाच्या वेळेस मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही, तो अधिकार फक्त पोलिंग पार्टीच्या लोकांना ठेवलेला आहे। पोलिंग एजंट जे असतात त्यांनी सुद्धा मोबाईल नेणं अपेक्षित नाही। त्यामुळं पोलिंग बूथ्समध्ये मोबाईल अलाउड नाही हे तर सेट तत्व आहे, जे लोकसभेतही होतं तेच आत्ता कायम आहे। कालच मुंबई हायकोर्टाने या बाबतीत एक त्यांच्याकडे केस दाखल झाली होती की मोबाईल वापराची परवानगी आम्हाला मिळावी मतदान केंद्राच्या आतसुद्धा। त्यावरती हायकोर्टाचा डिसिजन खूप सविस्तर आणि खूप चांगला निर्णय आलेला आहे। त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेता येणार नाही। मला सर्व मतदारांना असं सांगावंसं वाटतं की आपण शक्य असेल तर मोबाईल कॅरी करू नका। समजा कॅरी करत असाल तर आपल्याबरोबर जो कोणी असेल त्याच्याकडे ठेवून आपण आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून बाहेर येऊ शकता। त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त काही व्यवस्था स्थानिक पातळीवरती जर होऊ शकत असेल तर ती करण्याचा प्रयत्न आसपासच्या लोकांनी, सर्वच नागरिकांनी केलेला आहे। मला असं वाटतं की मोबाईल आपल्याकडे एक 15-20 मिनटं असणं किंवा नसणं आणि दुसरीकडे मतदानाचा अधिकार बजावण्याची घटनात्मक जबाबदारी याची जर तुलना केली तर सुजाण नागरिक नक्कीच घटनात्मक जबाबदारीला प्राधान्य देईल आणि या मुद्द्यामुळे मी मतदान करायला गेलो नाही असं कोणी म्हणणार नाही अशी मला अपेक्षा आहे। इलेक्शन वेबसाईट तुम्ही सांगाल कसं काय लोकांना, कोणती करेन की त्यावर चेक करायचं? ॲप तर तुम्ही सांगितलंच आहे अर्थात, पण इलेक्शन वेबसाईट? दोन गोष्टी आहेत। एक तर व्होटर्स ॲप हे ॲप स्टोअरवरनं डाउनलोड करता येतं किंवा eci.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहे किंवा CEO महाराष्ट्र या वेबसाईटवरती उपलब्ध आहे। आमच्या जिल्हा पातळीवरच्या सर्व वेबसाईट्सवरती उपलब्ध आहे।
त्याचा QR कोड आहे. तो QR कोड स्कॅन केला की हे ॲप डाउनलोड होतं. आमच्या अनेक जाहिरातींमध्ये आपण वृत्तपत्रातही पाहिलं असेल, आम्ही हा QR कोड छापत असतो. तो जर स्कॅन केला तर हे ॲप डाउनलोड होऊ शकतं आणि इट्स इझिली ॲक्सेसिबल. तर लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. कुलकर्णी साहेब होते की त्यांनी राज्यात निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने मतदानपूर्वी काय काय कोणत्या स्वरूपामध्ये प्रिपेअर झालेलं आहे, कोणत्या स्वरूपाची काळजी घेतली जाते हे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.